नमस्कार, मी स्वरदा वाघुले बोर यशाचा कानमंत्र या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। मंडळी, आजकालच्या जीवनामध्ये मनासारखा जोडीदार मिळणं अनेकदा कठीण होऊन बसतं। अनेक समस्या आपल्या समोर येतात। बऱ्याच वेळा लग्नाचं वय निघून जातं तरी देखील विवाह जमत नाहीत। या गोष्टीचा सर्वाधिक चिंता ही मुलामुलींना तर असतेच, पण त्यासोबत त्यांच्या आईवडिलांना देखील असते। आपल्या पाल्याचं किंवा आपलं लग्न लवकरात लवकर जमावं आणि आपल्याला चांगला जोडीदार मिळावा असं प्रत्येकाला वाटत असतं। पण कुंडलीतील काही दोषांमुळे लग्न लवकर ठरवण्यास अडथळे निर्माण होतात। त्या नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात, त्यावरती उपाय नेमके काय आहेत, यावरतीच आज आपण चर्चा करणार आहोत या आजच्या खास कार्यक्रमातनं। आणि आपल्यासोबत मार्गदर्शन करण्यासाठी आहेत पंडित शिवकुमार श्री ये। स्वागत आहे सर आपलं। वास्तुशास्त्रज्ञ, ज्योतिष आणि कॉर्पोरेट सल्लागार जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून सरांची ओळख आहे। त्यांना या क्षेत्रामध्ये जवळपास 3 दशकांचा अनुभव आहे। वास्तुप्रवीण, प्राइड ऑफ इंडिया, वास्तुभूषण, भारत गौरव यांसारखे 15 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांना ते सन्मानित केले गेलेले आहेत। सर, आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आपल्या गप्पांना, तुमच्या मार्गदर्शनाला आपण खरं तर सुरुवात करूयात। विवाह निश्चित करताना कोणत्या गोष्टी, कोणत्या बाबी महत्त्वाच्या असतात? यस, 2 टाइप्स यामध्ये गोष्टी आहेत। एक तरी अप्रोप्रिएट तुम्ही आहे, तुम्हाला ते स्थळ मुलीला किंवा मुलाला ते आवडलं का नाही हा महत्त्वाचा मुद्दा। बरोबर। आणि आमच्या अनुषंगानं जेव्हा पत्रिका आपण बघतो तेव्हा पत्रिकेमध्ये समोरच्या माझ्याकडे आलेल्या व्यक्तींचं वैवाहिक जीवनसुख चांगलं आहे का नाही ते पाहणं, आणि ते जर नसेल तर त्यामध्ये काही उपाय देऊन बेस्ट क्वालिटीचं लग्न व्हावं यासाठी उपाययोजना करणं, आणि समोरच्याची पत्रिका बघताना चांगल्या क्वालिटीचं लाईफ असलेली आणि मॅरिटल लाईफ सक्सेसफुल असलेलं बघणं, हे जर कॉम्बिनेशन केलं तर प्रॉब्लेम येत नाही। अनेकदा असं होतं की कुंडली जमवताना अनेकदा चुका होतात, तर कुठल्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे? बघा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गुणमेलनाचा मुद्दा, जे का आपण चार्ट बघतो, आणि कुठल्या गोष्टीमुळं लग्न ठरत नाही हा मुद्दा सगळ्यांनी व्यवस्थित ऐका। त्यामध्ये पहिला मुद्दा येतो, पत्रिका बघायला गेला तुम्ही, गुणमेलनासंबंधी आला की एवढे गुण जुळतात, 18पेक्षा जास्त पाहिजे, नाहीतर घटस्फोट होऊ शकतो, हे तर डायरेक्ट थोतांड आहे। फर्स्ट पॉईंट, पत्रिका बघताना फक्त गुणमेलनावर पत्रिका बघायची नाही, बाकीच्या गोष्टी पत्रिका डायरेक्ट कुंडली बघून लग्न करणंच गरजेचे आहे, गुणमेलन करायचं। त्यामध्ये एवढे फिल्टर आहेत, म्हणजे एक नाडी दोष वेगळा आहे, मृत्यूशास्त्र दोघांमध्ये कोणतं एकतर मरेल, मग तुझा गण देवगण, राक्षसगण आणि कुठला मनुष्यगण आहे, त्यामुळे काय एकत्र गण असेल तर राक्षस असेल तर तो प्रॉब्लेम आहे, मग ते भकुट आहे, योनी दोष तयार होतो, मग 6वा गुरु येतो, मग 8वा गुरु येतो, मग कुंभमेळा येतो, मग सिंहस्थ येतो, मग काय लोकांनी काय लग्न करायचं का नाही करायचं? मी जे माझं काम काय आहे, या कुठल्याही गोष्टी मी बघत नथिंग। एक नाडी दोष असेल, कालच माझ्याकडं 74 एज असलेला व्यक्ती आला होता। अच्छा। त्यांच्या त्यांच्या मुलाची पत्रिका घेऊन, की त्यांचं एक काहीतरी खूप मोठं काम आहे, कॉर्पोरेट लेवलचं काम आहे, तर ते कॉर्पोरेटल्या मुलाच्या एक्सपान्शनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ते परत पुढं वाढवलं चालेल का नाही, किंवा सुनेच्या ह्याच्यावर वाढवायचं ठरलं। आणि त्यांची पण पत्रिका त्यांनी आणली की माझा आता पुढचा काळ फिजिकल फिटनेसचा कसा राहील। त्यांचं 74 वय, त्यांचं मिसेसचं वय 68 आहे। दोघांचं कुंभराज धनिष्ठा नक्षत्र, कुंभराज धनिष्ठा नक्षत्र, चतुर्थ चरण, म्हणजे 36 पैकी 36 गुण जुळाले, आणि एक नाडी दोष त्यामध्ये महत्त्वाचा, म्हणजे ते जो व्यक्ती 74 एजचा होता त्यांचा एक नाडी दोष होता, आणि त्या मुलाची पत्रिका दाखवली त्याचा पण एक नाडी दोष होता, म्हणजे दोघांना मुलं झाली होती ना। अच्छा, बरोबर। डोळ्यासमोर उदाहरण आहेत की हे जे गोष्टी थोतांड आहे, एक नाडी दोष लग्न करू नका, अशा भ्रामक कल्पना तुम्ही प्रेक्षकांनी सोडून द्या। मृत्यू षडाष्टक असेल तर कोण तर मरे, लग्न करू नका असं थोतांड डायरेक्ट सांगतात। अशा लोकांना व्हॅल्यू देऊ नका, कारण हे काही सत्य नाही, खरं बिलकुलच नाहीये। आणि खेड्यापाड्याच्या लोकांच्यापर्यंत पहिल्यांदा पोचवा, कारण त्या बिचाऱ्या लोकांना कोण ऑप्शन असत नाही त्या ठिकाणी। बरोबर। आणि एवढा गुण मिळणार, तेवढा गुण मिळणार, याची मृत्यू षडाष्टक आहे, हे आहे, आणि परत हा 6वा गुरु आला, 8वा गुरु आला, 12वा गुरु आला, काहीही होत नाही। बाकीचे लोक लग्न करत नाहीत का? आपल्याला तो प्रॉब्लेम येतो का? त्यामुळं फक्त पत्रिका बघायचं, तर कॉम्बिनेशन चेक करून लग्न करा। या गोष्टी
बंद करा, मग लवकर मुलामुलींची लग्न होतील. नाहीतर असं 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष लग्नच व्हायचं अवघड झालेलं आहे सध्या तरी. आणि माझ्याकडे दररोज 50-50 अपॉइंटमेंट असतात दिल्ली, मुंबईला, पुण्याच्या ऑफिसला. हे मला सारखं सारखं आढळतं. मी स्वतःच ते बघून अक्षरशः मला वीट आलेलं आहे की या लोकांच्यापर्यंत पोहोचवायचं कसं. अरे बाबा बंद करा आता गुणमेलन. एवढं आउट ऑफ वर्ल्ड एवढं जग सगळं एकत्र आलं, एवढं मोठं क्रांती झालेली आहे आणि त्याच गोष्टीची घेऊन बसलाय तुम्ही. बरं मी काय म्हणतोय, जरा काय तर प्रॅक्टिकल रिझन दाखवा आणि मग करा ना. मी आजपर्यंत प्रॅक्टिकली असं बघितलं की या गोष्टीचा संबंधच नाही म्हणून मी आरडाओरडा करतोय. त्यामुळं हे गुणमेलनाचा पाठ संपून फक्त पत्रिकाकडं जो एक्सपर्ट ज्योतिषी आहे, पत्रिकेचा अभ्यास करून तुम्हाला लग्न करा किंवा नाही करा सांगतो त्याच्याकडे जाऊन करा, तरच तो फायदा तुम्हाला होणार आहे. बऱ्याचदा असं होतं की पालक सुद्धा किंवा मुलं सुद्धा अनेक प्रयत्न करत असतात तरी अडथळे येतात. कुंडलीमध्ये अनेकदा काही अडथळे दाखवलेले असतात, तर ते अडथळे दूर करता येतात का? त्यावरती काही उपाय असतात का? बघा आता मंगळ दोष आहे, ठीक आहे. मंगळ दोष असेल तर आपल्याला अर्कविवाह नावाचा मुलासाठी विवाह करू शकतो की ज्यामुळे लग्न व्यवस्था पुढं चालू शकतं. आता मुलीला मंगळ आहे, आता ऐश्वर्याचं डायरेक्ट नवऱ्याच्या ठिकाणीच मंगळ आहे, कडक मंगळ आहे तिला. मग तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी साऊथ इंडियामध्ये जाऊन त्यांनी कुंभविवाह नावाचा विधी केला. ते व्हिडिओ पण तेव्हा आले होते. त्यांना 20 वर्ष झाली ना, त्यांचं वैवाहिक जीवन चांगलं आहे. म्हणजे अभिषेकला मंगळ नाही, हिला मंगळ आहे. म्हणजे अशा प्रत्येक गोष्टीसाठी उपाय आहेत की जे उपाय आपण करून त्यामध्ये पॉझिटिव्हनेस आणू शकतो. आपण बऱ्याचदा ही व्याख्या ऐकतो की गुणमिलन. हे गुणमिलन म्हणजे नेमकं काय, त्याबद्दल आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा. काय नाही, गुणमिलन म्हणजे काही त्याला जास्त डोकं वापरायची गरज नाही. 4थीतला मुलगा पण सांगू शकतो. ते लॉगॅरिथमिक कॅल्क्युलेशन सारखा पंचांगामधला 13 नंबरचा कागद आहे. त्या कागदावर इकडं वधू इकडं वर लिहिलेलं असतं. असं आता कुंभरास 17 नक्षत्र, कुंभरास 17 नक्षत्र असं आलं की 36 गुण जुळाले, लग्न करून टाका. आता कुठलाही माणूस सांगेल, ज्योतिषाचा अभ्यास नाही काय नाही ते पण सांगू शकतील. म्हणजे याचा काही अर्थच नाही. म्हणजे मी ते खूप वेळा बोललेलो आहे, ते ह्या गोष्टी पूर्णपणे चुकीच्या आहेत. गुणमेलन नावाचा प्रकार हा कशाला कोणी आणलाय तर पंचांगात मला कळत नाहीये. कारण ते करून घटस्फोट झालेले आहेत ना, बरोबर, हजारो घटस्फोट झालेले आहेत. या सगळ्या घटस्फोटला कारणीभूत कोण आहे? मी तर डायरेक्ट सांगतो लोकांना, ज्यांनी तुमची पत्रिका दाखवलं ना त्याला पहिल्यांदा पकडा. कशी जुळवली पत्रिका, आता घटस्फोट का झाला, मुलगी कशी निघून गेली, कशी मुलगी परत आली, मुलगा म्हणजे अशा टाईपचा मुलगा माझ्या आयुष्यात कळायला पाहिजे ना. हे गुणमेलनासमोर आता हल्ली तर प्रकार मॅडम सांगतो ह्याच्यामध्ये तरी पतीपत्नीच्या वैवाहिक जीवनात सुखाचे एवढे मोठे प्रॉब्लेम झालेले आहेत. ते मेन या तुमचं हे एवढं गुण तेवढे गुण यामुळे झालेले आहेत. त्यामुळे झालेलं आहे. मला अजून एक असं विचारायचं होतं की तुमचं करिअर आणि तुमचा विवाह ह्याच्यावरती तुमच्या कुंडलीचा नेमका किती प्रभाव पडतो? एकदम चांगला प्रश्न आहे तुमचा. बघा एकदा ज्योतिषशास्त्र म्हणजे काय आणि याचा वापर कसा करायचा ह्या मुद्द्यावर पहिल्यांदा येऊ आपण. एखाद्या माणसाची पत्रिका आपण कुंडली डोळ्यासमोर माझ्या येते तेव्हा मी काय करू शकतो? सर्वसामान्य जो हे तुझं असं वेळ तसेल असं नाही असं म्हण नाही. बरोबर. ते बघितल्यानंतर त्या माणसाचं फ्युचरचं मास्टर प्लॅन अख्खा डिझाईन करू शकतो. बरोबर. हा माणूस काय बिझनेस करणार आहे, जॉब करणार आहे, वैवाहिक जीवन चांगलं आहे, संतती कशी होणार आहे, कशा पद्धतीने तो पुढे जाणार आहे, फायनान्स डिटेल कसं आहे, घर प्रॉपर्टी सगळं या सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो. त्या अनुषंगानं डायरेक्शन देण्यासाठी आणि पुढं नेण्यासाठी आपण ते उपाय करू शकतो. जर एखाद्या लग्नामध्ये प्रॉब्लेम असले तर उपाय देऊन ते सक्सेस आपण करू शकतो. म्हणजे मास्टर प्लॅन लाईफचं डिझाईन करण्यासाठी आपल्याला ज्योतिषशास्त्राची मदत घेणं सगळ्यात गरजेचं आहे. बरोबर. आणि विवाह निश्चित करताना कुंडली पाहावी का, ती किती महत्वाची असते? विवाह येस, कुंडली पाहायलाच पाहिजे, यात काय डाऊट नाही. आता मी तुम्हाला मगाचं म्हटलं की अशा प्रकारे एकमेकांच्या करिअरचा एकमेकांच्या करिअर परिणाम होतो म्हणून तर पत्रिका बघायला पाहिजे. हे बघा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, एखादा पुरुष एखाद्या स्त्रीवर लग्न करतो म्हणजे त्याच्या जीवनामध्ये परमनंट लेवलचा एक व्यक्ती एंट्री करणार आहे. जी परमनंट लेवलला व्यक्ती तुमच्यावर राहणार आहे त्याचं स्कॅनिंगच तुम्ही केलं नाही तर प्रॉब्लेममध्ये याल ना. समजा तुमची कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये तुम्हाला एखादं मॅनेजर ठेवायचं असेल, एक साधं मॅनेजर ठेवायचं जरी असेल तुम्हाला 10 वेळा ते 2 वेळा 3 वेळा तुम्ही इंटरव्ह्यू घेऊन मग नंतर त्याला फायनल करून तो परमनंट पण असत नाही. तरी एवढी आपण काळजी घेतो. जी व्यक्ती आपल्या आयुष्यात परमनंट लेवलला, डायरेक्टर लेवलला आयुष्यावर तुमच्या येणार आहे
त्या मुलीचं डिटेलायझेशन बघून त्याचं ओव्हरऑल तिचं सक्सेस रेशो आहे, वागणं स्वभावानं शांत आहे की नाही, प्रेमळ आहे की नाही, वैवाहिक जीवन चांगलं आहे की नाही, नवऱ्याला रिस्पेक्ट देणार आहे की नाही, घरातल्या लोकांना रिस्पेक्ट देणार आहे की नाही, या सगळ्या गोष्टी की पुरुषाचं बघताना शांत आहे की नाही, ड्रिंक्स वगैरे घेणार नाही ना, शॉर्ट लाईफ तर नाही आहे ना, बायकोला रिस्पेक्ट देणार आहे की नाही, प्रेम करणारे आहे की नाही, संसारामध्ये आवड आहे की नाही, प्रॉस्पेरिटी आहे की नाही, या गोष्टी मॅडम सरळ पत्रिके ऑन द स्पॉट बघितल्या दिसतात. अच्छा. ते बघूनच जजमेंट लावलं तर पुढं सगळं सक्सेस होऊ शकतं. म्हणून एकमेकांचा जीवनाचा परिणाम एकमेकावर होत असतो. म्हणून चांगल्या ठिकाणी चांगलंच बघून दोघांचं बघून ते करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होतं की विवाह व्हायला फारच विलंब होतो, बऱ्याच निराशा येते अनेक मुलींना, त्यांच्या पालकांना, कारण काही फार अपेक्षा नसतात तरीही ते जुळण्यात अनेक अडचणी येतात. तर अशा वेळेला कुंडलीमध्ये याची नेमकी काय कारणं असतात ज्याच्यामुळे हे विवाह जुळताना विलंब होतो किंवा अडचणी येतात असं आपण म्हणू शकतो? बघा, एकच आता त्याला एकच तुम्ही मला म्हटलं असं विचारलं की आता एखाद्या माणसं खूप लोकांना समाजामध्ये ताप येतो तर कशामुळे येतो काय सांगणार? तो ब्लड कॅन्सरमुळे पण येतो, आपलं हेपॅटायटिस बी झाला पण तरी येतो, दात दुखला तरी येतो, डोकं दुखलं तर काही येऊ शकतो. म्हणजे लग्नाला जे काय प्रॉब्लेम्स येतात ते वेगवेगळे गोष्टी असतात की ज्या गोष्टीमुळं अनुषंगानं वेगवेगळे प्रॉब्लेम येऊ शकतात. पहिला मुद्दा. दुसरा, आता बाहेरच्या देशात लोकांचा लग्नाचा मोठा प्रॉब्लेम आहे बेसिकली. तो मोठा प्रॉब्लेम काय बाहेर देशामध्ये? एकतरी US सारख्या ठिकाणी किंवा UK सारख्या ठिकाणी जर कॅनडासारख्या ठिकाणी तुम्ही गेला तर मुलांची लग्नच होत नाही. ते बघायला सुरुवात 31-32ला आणि 35-36 पर्यंत लग्न होत नाही. त्या मुलांना पण मुलं मिळत नाहीत आणि इकडे आई वडिलांना पण काही मिळत नाही. कारण काय? तो पार्ट MS होऊन गेलेले तर सिॲटलमध्ये काम करणारा माणसाला बॉस्टनची मुलगी आवडते. आता बॉस्टनमध्ये काम करणारा म्हणून जॉब सोडणार का सिॲटलला सोडणार? आता आपलं इंडियामध्ये नुसतं पुण्यावरून मुंबईवरून दिल्लीला जायला 2 तास लागतात. आता न्यूयॉर्कमध्ये काम करणारा मुलगा असेल, लग्न करायचं असेल आणि त्यानंतर बे एरियातली मुलगी सेंट जॉर्जची किंवा सॅन्टा कार्लाची मुलगी आवडली तर 6 तासाचं फ्लाईटचं डिस्टन्स आहे, दोघं पण सेटल आहेत, मग कोण कोणासाठी जॉब सोडणार? त्यामुळं बाहेरच्या देशामध्ये लग्न लवकर ठरत नाहीत कारण त्याला जे पाहिजे त्याच एरियामध्ये मिळत नाही. मराठी माणूस त्याच एरियामध्ये कसं काय असणार आहे? पण त्यासाठी पण मी उपाय देतो आणि शेकडो लोकांची लग्न बाहेरच्या देशात लोकांची लग्न झालेली आहेत. काही ना काही कारण असतं ते शोधून आपण उपाय केले की त्याचा इफेक्ट हा नक्की होऊ शकतो. लग्न जुळवताना बऱ्याचदा एक मोठा प्रॉब्लेम असतो. मगाशी जसं तुम्ही मला म्हणालात ऐश्वर्या रायचं उदाहरण दिलं, तिलाही मंगळ आहे. तर मग हा मंगळ किती प्रभावी ठरतो लग्न जुळवताना? कारण बऱ्याचदा होतं की वरवर पत्रिका बघितली जाते आणि सांगितलं जातं की ह्याला किंवा तिला अगदी मंगळ आहे, मग नको बाबा, घाबरलं जातं. मग हा आपल्या पत्रिकेमध्ये कशा प्रकारे रोल ठरवतो सगळ्यात आणि याच्यावर काही उपाय देखील असतात का? एक्झॅक्टली. कसं आहे, मंगळ असणं हे अतिशय चांगली गोष्ट पण आहे. कारण मंगळ असल्यामुळे माणूस धाडसी असत नाही. पोलीस डिपार्टमेंटमध्ये असले लोक आहेत किंवा मग तुम्ही बॉर्डरवर असलेले सैनिक आहेत किंवा टॉप पोझिशनचे अधिकारी जे आहेत, ब्रिगेडियर वगैरे, बऱ्याच ॲडमिनिस्ट्रेटर जे हाय लेवलचे, हे मंगळ किंवा शनी स्ट्रॉंग असलेले असतात. कारण हा स्ट्रॉंग असल्याशिवाय ते जीवनात एवढ्या वेगानं पुढे जाऊ शकत नाही. हा बूस्टिंग इफेक्ट हा मंगळ देऊ शकतो. सगळ्या नवग्रहात पॉवरफुल मंगळच आहे. त्यामुळे तो अग्रेसिव्ह आहे, तो अग्रेशन असणारच आहे. पण तो अग्रेशन कसा कंट्रोलमध्ये आणायचा की ज्यामुळे वैवाहिक जीवनावर परिणाम होणार नाही, यासंबंधी उपाय करून आपण तो अग्रेशन राईट डायरेक्शनला नेऊ शकतो की ज्यामुळं आपण वैवाहिक जीवन हे चांगलं पूर्ण करू शकतो. मला अजून एक असं विचारायचं की हल्ली मुलं मुली दोघंही शिकलेली असतात, त्यामुळे अपेक्षा असतात. म्हणजे मुलींना तर असतात पण त्यांच्या पालकांना देखील असतात. म्हणजे अनेक अपेक्षा असतात, अनेक काही काही गोष्टी हव्या असतात. आपण म्हणू शकतो करिअर म्हणा किंवा घर म्हणा, या सगळ्या गोष्टी समोर ठेवल्या जातात. तर अशा वेळेला या अपेक्षा आणि आपलं ज्योतिषशास्त्र याची सांगड तुम्ही कशी घालता नेमकी? आणि अशा वेळेला तुम्ही त्या जोडप्यांना किंवा त्या पालकांना काय सल्ला देता? लग्न होण्या अगोदर का लग्न झाल्यानंतर? होण्या अगोदर. म्हणजे अपेक्षा बऱ्याच असतात ना की घर असावं, गाडी असावी किंवा बायको देखणी असावी, अशा बऱ्याच काही अपेक्षा असू शकतात. लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीची पत्रिका बघितली आपण, एखाद्या व्यक्ती पत्रिका बघितली आणि त्याला एखाद्या व्यक्ती पुढचा जो पाहिजे ते समोरच्या पत्रिकेत बघितलं तर कळतं ना. आता समजा एखादा व्यक्ती आहे, त्याला त्याच्या जीवनामध्ये प्रॉपर्टी न घेण्याचा योग चांगला नाहीये, प्रॉपर्टी तो घेऊ शकणार नाहीये. अशा अवस्थेत समोरच्या आधुनिक मुलीची पत्रिका आहे, त्या मुलीला पण सेम प्रॉपर्टी न घेण्याचा योग असेल तर हे लग्न पुढं त्या पॉईंट ऑफ व्ह्यू पुढे त्याला खूप मोठे प्रॉब्लेम येऊ शकतात. आता संततीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सरळ बघितलं की पत्रिका बघितली, मी ज्या संतती होत नाही आहेत त्यांना लगेच बघितलं की जेंट्सची पत्रिका असली की मी डायरेक्ट सांगतो
त्यामुळे बघितलं तर मॉर्टिलिटी कमी आहे, स्पर्म क्वांटिटी कमी जास्त आहे, त्यामुळे तुम्ही डॉक्टरला दाखवून पुढे जा, कारण तुमच्यात काय लेडीजमध्ये काय प्रॉब्लेम नाही. बरोबर. लेडीज जरी असेल तर तिचं PCODचा प्रॉब्लेम आहे, PCOSचा प्रॉब्लेम आहे, फिलोपियन ट्यूब ब्लॉक झाले, काय झालेलं आहे, हे सिझेरियन होणार आहे, नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे काय, हे पण सगळं मी सांगतो. हे सगळं मी अभ्यास करूनच बसलेलो आहे. बरोबर. आता हे जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये मुलीच्या पत्रिकेत संतती होण्याचे खूप कमी आहे, अशा अवस्थेत मुलाच्या पत्रिकेत पण अतिशय वीक आहे संततीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तो पार्ट, तर हे लग्न करणं पुढे जाणं बरोबर नाही आहे. आता गुणदिवस नाडीचा का प्रश्न आला का काही चालेल नाही आहे. एखाद्या व्यक्ती बघितला कळतं की अरे वा फिजिकल डॅमेज होणार आहे, मेजर ॲक्सिडेंट होणार आहे, डिटोरेशन होणार, यस आय कॅन स्टॉप, याला आपण एंट्री करून देत नाही. आपल्या क्लायंटचं ते बरोबर आहे, त्याला उपाय पण नाही जास्त देऊ शकत नाही, ते आणतानाच बेस्ट आणू शकतो. म्हणून कसं आहे, आता एखाद्या माणसाचा बिझनेस आहे पण त्या बिझनेसमध्ये सक्सेस नाही आहे, आता त्याला लग्न झाल्यानंतर बिझनेस सक्सेस करायचं आहे, तर त्या व्यक्तीने ज्या मुलीला पत्रिकेनुसार व्यवसायात यश आहे अशा मुलीबरोबर त्याने लग्न केलं तर ती व्यक्ती प्रोप्रायटर बायकोला ठेवून खूप मोठ्या प्रमाणात बिझनेस करू शकते. असे शेकडो लोकांचं मी केलेलं आहे आणि ते सक्सेसफुल पण झालेलं आहे. नक्कीच. म्हणजे म्हणून ते कॉम्बिनेशननी पत्रिका बघून ओव्हरऑल आयुष्याचा दोघांचा विचार करून त्यांना सक्सेस करण्याची जबाबदारी ही ज्योतिषशास्त्राची असते. नुसतं गुणमेलन करून काय होत नसतं. बरोबर. म्हणजे तुम्ही ज्योतिषशास्त्राला विज्ञानाची जोड देता आणि त्यानुसार त्यांचं भविष्य जे काही आहे ते द्यायलाच पाहिजे सांगितलं जातं. तर पंडितजींच्याच मार्गदर्शनाने काही जणांमध्ये सकारात्मक बदल आले, त्यांना सकारात्मक अनुभव आपल्या आयुष्यामध्ये आलेले आहेत. अशांच्याच काही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. नमस्ते. माझं नाव नेहा गुप्ता. मला माझ्या काकाकडून सरांचा नंबर मिळाला आणि मी एक 5 वर्षाआधी लग्न करायचं की नाही असा प्रश्न घेऊन सरांकडे आले होते. सरांनी मला माझं पत्रिका दाखवली सरांकडे मी आणि सरांनी मला योग्य मार्गदर्शन केलं. मग त्यानंतर मी लग्न केलं. मला एक लहान मुलगी आहे आणि आत्ता सगळा सुखाचा संसार असतानाही मी सरांकडे नवऱ्याची पत्रिका घेऊन आले. काही प्रॉब्लेम आहेत का ते सांगितलं सरांना. मग त्यानंतर सरांनी सांगितलेले उपाय केले आणि आता सगळं व्यवस्थित चालू आहे. तर सरांकडे तुम्ही पण या, जे काही प्रॉब्लेम असतील सरांना विचारा, योग्य मार्गदर्शन सर करतीलच. नमस्कार, मी राजश्री रामचंद्र गावडे, राहणार सांगली. मी पंडित शिवकुमारांकडे 2019 साली आले होते. त्याहून मला वाटले की मी माझ्या मुलींचे पत्रिका सरांना दाखवून त्याबद्दल मार्गदर्शन घ्यावं, म्हणून मी 19 साली आले होते. मला 2 मुली आहेत, एक स्नेहल आणि एक श्वेता. दोन्ही इंजिनियर आहेत माझ्या मुली. आणि मोठ्या मुलीसाठी ज्या वेळेला मी पत्रिका दाखवायला सरांना आले त्यावेळेला त्यांनी ती पत्रिका बघून मला सर्व काही सांगितले. त्यात काही दोष आहेत, काही चांगल्या गोष्टी आहेत. त्या पद्धतीनुसार मी उपाय जे सांगितले होते ते केले. त्यानंतर माझ्या मुलीला चांगली चांगली स्थळं यायला लागली. त्यातले जे आम्हाला एक पसंत होते त्याच्यासाठी पण मी मार्गदर्शन घेतले सरांकडून. आणि सरांनी ज्या वेळेला हो म्हणून सांगितले त्यावेळेला आम्ही तिच्या लग्नासाठी पुढची बोलणी चालू केली आणि आता ती खूप सुखात नांदत आहे. तिथे खूप छान चालले आहे तिचे सगळे मॅरिड लाईफ. आणि 2024 साली मी छोट्या मुलीसाठी सुद्धा विचारायला आले पत्रिका. माझ्या दोन्ही मुली सुखात आहेत खूप. तर तुम्ही सरांची भेट घेऊन ते मार्गदर्शन घ्या आणि तुमचे आयुष्य सुंदर घडवा. धन्यवाद. तर पंडितजींच्या मार्गदर्शनाने सकारात्मक ज्यांना अनुभव आलेले आहेत अशांच्या काही प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. यानंतरचं मला तुम्हाला असं एक विचारायचं आहे की आपलं जी जन्मवेळ असते त्याची या सगळ्या बरोबर काही म्हणजे संबंध असतो का? तो किती जन्मवेळ महत्त्वाचा असतो आपल्यासाठी, आपल्या कुंडलीसाठी, भविष्यासाठी? ज्योतिषशास्त्राला म्हणजे जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. या तिन्हीतली कुठल्याही जरी चुकलं तर तुम्ही ज्योतिषशास्त्राला पत्रिकेतनं काही बघू शकत नाही. म्हणून ह्या 3ही गोष्टी परफेक्ट असतील तरच आपण पुढे जाऊ शकतो. अच्छा. बऱ्याचदा असं होतं, म्हणजे हा प्रश्न असा होता की अगोदरच्या काळामध्ये जन्मवेळ वगैरे माहीत नसायची, मग अशा वेळेला कुंडली पाहता येते की नाही? अगोदर जेव्हा माहिती असायची की जेव्हा आपण पत्रिका काढतो तेव्हा ते नावरस नाव जे काढतो आपण, नावरस नाव जे काढतो ते चरणावर काढतो. त्या रे रू रे असं जे काही नावं ठेवतो त्या दिवसाच्या, त्या तिथीच्या, त्या टायमिंगचाच उल्लेख त्या चरणाच्या नावात असतो. त्याला कुठलाही ज्योतिषी नावरस नाव बघून त्या तारखेचा कुठल्या टायमिंगला जन्म झाला शोधू शकत होता. त्यामुळे पाळण्यात नाव ठेवायची प्रथा होती, कारण पुढे जाऊन ते कोरिलेट करता यावं म्हणून. आपण अजून एक सध्या ऐकलं जातं असं टर्म की विवाह प्रतिबंधक दोष म्हणजे नेमकं काय? त्याबद्दल आपल्याला काही माहिती? विवाह प्रतिबंधक दोष असं बऱ्याचदा सांगितलं जातं, तर त्याबद्दल काही? मी तर पहिल्यांदाच ऐकतोय. अच्छा. नॉट ॲट ऑल, नॉट. हे का तर कोणीतरी न्यूसेन्स क्रिएट करत असेल तर मला माहित नाही. असा दोष काय असू शकत नाही. काही नवीन नवीन भ्रामक कल्पना काढतात, लोकांना घाबरवण्याचं काम करतात.
आणि त्यातलं काय समज जे आहे ते टेक्निकली बोला, पॉईंट टू पॉईंट बोलायला पाहिजे. उगीच काहीतरी काढून लोकांना त्यात फसवण्यात काहीच अर्थ नाही आहे. बरोबर. आणि मला अजून एक असं विचारायचं की तुम्ही दोष वगैरे पत्रिकेतले, कुंडलीतले सांगताय, पण ह्या सगळ्यामध्ये काही सोपे उपाय देखील आपल्याकडे आहेत का की ज्यांनी लवकर लग्न जमणं शक्य होऊ शकतं? बघा मॅडम, लग्नासाठी, करिअरसाठी, संततीसाठी, कोणत्याही फायनान्ससाठी सगळ्यासाठी सोपे उपाय आहेत आणि ते अभ्यासून 100% रिझल्ट ओरिएंटेड तयार केलेले आहेत. ऑलरेडी आहेत, मी तयार केले नाही, ते आपल्याला सगळं कळतं. आणि मी स्वतः तयार केलेले कॉपीराइटेड उपाय आहेत, ते दिल्ली गव्हर्नमेंट मिनिस्ट्रीचे आहेत. तर ते उपाय तुम्ही वापरले तर सक्सेस तुम्हाला मिळतो. बऱ्याचदा असं होतं की लग्न ठरताना लवकर ठरत नाही आणि त्यामुळे अनेकदा मुला-मुलींना किंवा त्यांच्या पालकांना निराशा येते. तर अशा पालकांना, अशा मुला-मुलींना तुमच्या या सगळ्या अनुभवातनं तुम्ही काय मार्गदर्शन कराल, काय महत्त्वाचे बोल सांगाल? लग्न लवकर ठरत नाही. जसं आपल्याला खूप ताप आलाय, तापच जातच नाही, आता काय करू, महिना झाला, असं झालं, पहिल्या डॉक्टरकडे थोडं जायचं, डॉक्टरकडे पळतो. बरोबर. पळताना आपण एक्सपर्ट डॉक्टरकडे पहिल्यांदा जातो. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह असताना पण लग्न ठरत नाही, म्हणजे प्लॅनेटरी कंडिशन कुठं काहीतरी बिघडलेली आहे की ज्यामुळे सगळा बॅलन्स जातोय आणि त्यामुळे सक्सेस मिळत नाही आहे. तर त्यासाठी एक्सपर्ट ओपिनियन घेऊन ते उपाय करून तुम्ही पुढे जाऊ शकता. वाढणारे घटस्फोट आणि लग्न लवकर न जुळणं, ह्या सगळ्यामध्ये कुंडली तर आहेत, पण व्यक्तींबद्दल काय सांगाल? म्हणजे कुठले आपल्या मनातले किंवा डोक्यातले भ्रम आपण जे आहे ते दूर करणं गरजेचं आहे सध्याच्या पिढीला आहे, काय त्याच्याबद्दल मार्गदर्शन कराल? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय संस्कृतीवर नसलेला विश्वास हा सगळ्यात मोठा पॉईंट आहे. कारण नसलेला म्हणत नाही, बऱ्याच लोकांना आध्यात्मिकता हा एक अंधविश्वास वाटायला चालू झालेला आहे. आता या कंडिशनला तुम्ही जरी बघितलं तर भारताची प्रतिमा जेवढी मलिन करता येईल, संस्कृत भाषेमध्ये मलिन करता येईल, अध्यात्मामध्ये मलिनता येईल, देवदेवता मलिनता आणता येईल, ते आणायचा प्रयत्न चालू आहे. हा हजारो वर्षापासून चालू आहे. पण हे एक लक्षात ठेवा की ज्या पूर्ण पृथ्वीवर सगळ्यात श्रीमंत जे आपलं राष्ट्र होतं, हिंदू राष्ट्र होतं, की ज्याला सोने की चिडिया म्हणत होतं, हे एवढं मोठं आणि प्रगल्भ राष्ट्र तयार जे झालेलं आहे, झालं होतं, ते या ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, आज जे काही 64 कला आहेत, या योग्य वापरल्यामुळेच तेवढा श्रीमंत आपला भारत होता. आणि आज आपण ते काहीच इन्क्लूड न करत घेतल्यामुळं सगळ्या जगामध्ये आपलं डिटोरेशनची कंडिशन आलेली आहे. म्हणजे आपला भारत म्हणजे धर्मच आहे आणि धर्मच नुसतं नसून ती एक संस्कृती आहे. आणि ही अशी संस्कृती की आपल्या जीवनामध्ये वैज्ञानिक रीतीने आपल्याला पुढं घेऊन जाऊन आपल्याला अनेक गोष्टीमध्ये पुढं आणून सक्सेसफुल करून चांगला भारत घडवू शकते. म्हणून अध्यात्माकडं, धर्माकडं फक्त धर्म म्हणून न बघता एक आपली संस्कृती आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी चांगला भारत घडवण्यासाठी त्या संस्कृतीचा, संस्कृत या भाषेचा आणि आपल्या पूर्ण स्क्रिप्ट जे आहेत, वेद आहेत, पुराण आहेत, यांचा अभ्यास करून त्याची माहिती जगावर पसरून आपण त्यावर विश्वास ठेवणं सगळ्यात गरजेचं आहे. नक्कीच तुम्ही इथे आलात. खरं तर बऱ्याच पालकांना आणि मुलांना भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं किंवा त्यांच्या मनात असलेल्या भीतीचं निरासन तुम्ही केलं. नक्कीच त्यांच्या मनात देखील एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या या सगळ्या मार्गदर्शनामुळे निर्माण झालेली असेल. खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार तुम्ही इथे आलात त्याबद्दल. धन्यवाद. तुमच्याही मनात जर काही शंका असतील, तुमचेही काही प्रश्न असतील, ते सोडवायचे असल्यास तुम्ही पंडितजींना नक्कीच संपर्क करू शकता. टीव्ही स्क्रीनवरती आम्ही फोन क्रमांक देखील शेअर केलेला आहे, त्याची नोंद नक्कीच करून घ्या. यशाचा कानमंत्र या खास कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.